कांद्याचे दर घसरल्यानं केंद्राचं पथक कालपासून नाशिकमध्ये दाखल झालंय। विविध बाजार समिती आणि नाफेड खरेदी केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला जातो। आज जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली। 300 ते 400 रुपये क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज झाला। नाफेडकडून 1235 रुपये क्विंटलनं खरेदी सुरू आहे। ग्रेडिंगमुळे अनेक कांदा उत्पादकांना फटका बसला। किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। किरण, एकीकडे खरेदी जरी सुरू झाली असली तरी सुद्धा अजून हा काही असा पुरेसा दर नाही, त्याच्याने अजूनही उत्पादन शुल्क वसूल होणार नाही, खर्च वसूल होणार नाहीये, शेतकरी नाराज आहेत। काय परिस्थिती आहे? प्रसन्न सर, गेल्या काही दिवसांपासून जर बघितले तर कांद्याच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होते। साधारणपणे 1000च्या घरामध्ये सरासरी दर मिळत होता। आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर 500च्या आत हे सगळे दर आलेले आहेत आणि त्यामुळे 4 रुपये 3 रुपये किलोला जो दर मिळतो तो अत्यंत कमी आहे। उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये। इतकंच काय तर अनेक शेतकरी ज्या वेळेला बाजार समितीमध्ये कांदा घेऊन येतात त्यावेळेला त्यांचं गाडी भाडं सुद्धा निघत नाहीये। अशा स्वरूपाची अत्यंत खराब परिस्थिती या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर उभी ठाकलेली आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली जी युद्धजन्य स्थिती आहे आणि त्यासोबतच जे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले आहे। अशा स्थितीमध्ये नाफेडकडनं 1235 रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा जो निर्णय झालाय तो देखील या सगळ्या शेतकऱ्यांना मान्य नाहीये आणि त्यामुळेच थेट नाफेडचं केंद्राचं जे पथक आहे ते नाशिकमध्ये आलेले आहेत। वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये जात आहे, तिथली परिस्थिती जाणून घेत आहे। ज्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जातोय तिथं भेटी दिल्या जात आहे आणि सद्यस्थिती नेमकी काय आहे, ही परिस्थिती नेमकी का उद्भवली याची थेट माहिती जाणून घेतली जाते। त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या नाफेडच्या आणि केंद्राच्या समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।